नमस्ते पित्र पंधरवडा. गेले कित्येक दिवस आम्ही लोकांना आव्हान करतोय की पित्र पंधरवड्याच्या दिवशी आवर्जून झाड लावा आपल्या पूर्वजांच्या स्मृतिप्रित्यर्थ. काही जणांनी लावले, जसे की सचिन कुंभार असेल किंवा अजून एक दोघा जणांनी लावले. आज आमच्या वडिलांचं जेवण होतं. आमचे स्नेही आमचे भास्तच आहे गणेश मुळीक मानापस्तिली, परंतु पुण्यात असतात. दरवर्षी 100 किलोमीटर स्वयंखर्चातून येतात, जेवण करतात, मान राखतात आणि ती झाल्याच्या नंतर एक झाड लावतात. तसंच आज एक हा बघा गुलमोहर, प्रचंड वाढ असणारं झाड आहे. आणि आमचे मित्र योगेशराव कोकरे यांनी आपल्याला 11 झाडं दिल्यात. त्यातलं एक झाड आम्ही मातीशी एकरूप करतोय. निमित्त आहे आमच्या वडिलांचा स्मृतिप्रित्यर्थ. येणाऱ्या काळात माझ्या माहितीप्रमाणे आता कमीत कमी 8-10 झाडं तरी आपण गाणं लावली असतील, बरोबर आहे? तर अशी झाडं लावतोया. जेवण, कावळा, माणूस, पाहुणा, चाली, रीती हे सगळंच आपण करतोय. परंतु त्याच्या पुढं त्या पूर्वजांच्या नावाने काळाची गरज असणारी एक झाड लावणं सगळ्यांनीच केलं पाहिजे, ते आम्ही करतोय. धन्यवाद. ओके सर, नमस्ते. नमस्कार. पुण्याहून आलाय? हां, जेवण झाले. एक झाड लावतोय. किती वर्ष झालं आपण झाडं लावत असलं अंदाजे? 7-8 वर्ष झाली. 7-8 वर्ष म्हणजे साधारणतः 2016ला भाऊ एक्सपायर झाले. 17ला पित्र पंधरवडा चालू झाला. 17 ते 26 म्हणजे बरोबर 8 वर्षाच्या आसपास अंदाजे. कमीत कमी 8-2-16 अगदी 14-12 तर झाडं नक्कीच लावली असतील. ज्यावेळेस फोन येतो आमचा की जेवणाला या, त्यावेळेस डोक्यात काय विचार येतं? झाड लावायचे पंधराला जाऊन. आणि आज तुम्ही लेकाला बी घेऊन आलाय. लेकाचं काय म्हणणं होतं? त्याला पण यायचंय. गेल्या वेळेस त्याला बोलावलं नाही तुम्ही, हां, म्हणून आवर्जून आला इथं झाड लावायसाठी. 15 झाड लावायला. तर लक्षात घ्या, जसं ज्यांच्या घरातले पित्र असतात त्याची इच्छा आहे, तसं जो पित्र म्हणून आपल्या जेव्हा येतो त्याची आतून इच्छा असेल तर असं काम घडतं. गेले अनेक झाडं लावण्याच्या योगदानात आमचे स्नेही मित्र गणेश मुळीक जे सहकार्य करतात त्याबद्दल धन्यवाद. ओके. ओके.